नमस्कार. आज आपण मांडोगण फराटा येथील पतसंस्थांबाबत बोलणार आहोत. गुंतवणूकदारांच्या हक्कासाठी बोलणार आहोत. आणि पतसंस्थाचे उद्घाटने होताना काही पतसंस्था संचालक अध्यक्ष हे राजकीय नेत्यांचा वापर करतात, त्यांना बोलावतात. तसेच काही वेळी काही समस्या येऊ नयेत म्हणूनही राजकीय नेत्यांचाच गैरवापर होत असतो. आणि कोणताही राजकीय नेता असो, कितीही मोठा असो छोटा असो, तो पतसंस्थांबाबत स्तुती करत असताना मात्र गुंतवणूकदारांच्या बाबत व त्यांच्या ठेवीबाबत कोणतीही खात्री देऊ शकत नाही, देतानाचं आढळत नाही. कारण गुंतवणूकदारांच्या हित पाहणारे हे खूप कमी आहेत. बऱ्याच राजकीय नेत्यांच्या नावाने असणाऱ्या आज पतसंस्था बँका ह्या बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अशा राजकीय नेत्यांचं ऐकायचं की नाही ऐकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी ठेव ही तुमची आहे त्या पतसंस्थेत. आणि मांडोगण फराटामध्ये असं सध्या चाललं आहे की कोणत्याही गुंतवणूकदाराला ठेव मिळेलच का? आपण जी गुंतवणूक करतो आपल्या कष्टाची, एक एक रुपया आपण साचवतो अथवा एक हक्काची ठेव असती, ती खरंच आपल्याला मिळते का? बऱ्याच प्रमाणात याचं उत्तर आहे नाही. फसून गेले ते गेले, गंडा घालून गेले ते गेले, ज्यांनी टाळा टाकला त्यांनी टाकला, परंतु जे आहेत ते तरी देतात का? अपवाद वगळता नाही, ते तुमच्यात मत परिवर्तन करतात. संबंधित शाखाचालक असतील, संबंधित चेअरमन असतील, हे काय सांगतात, आमच्यावरती विश्वास ठेवा. काल ज्यांनी गंडा घातला तेही हेच सांगत होते ना, ते काय वेगळं सांगत होते? आणि अशा वेळी मात्र आपण जर विश्वास ठेवाल तर नक्की फसाल. हा आत्तापर्यंत फसलेल्यांचा अनुभव आहे. आणि जेणेकरून आपण आपल्या पैशाची आपल्याला अधिकार आहेत, कधी काढायचे कधी ठेवायचे. कोणी सांगितलं, कोणी बातम्या केल्या म्हणून हा विषय नसतो. आमचं काम आहे जागृती करणं. आणि या जागृतीच्या माध्यमातून ज्यांनी आत्तापर्यंत ऐकलं त्यांचे पैसे हे त्यांनी वेळेत काढून घेतले. त्यावेळेस त्यांना खूप अडचणी आल्या. खूप समजून सांगण्यात येत होतं की थोडे दिवस राहून द्या, आम्ही आहेत. आणि त्याच काही दिवसानंतर त्याच